सरपंच या पोरी नाटक केलं हे सर, या पोरीनं उभं केलं येईल औकात करावं लागते ना आपल्याला. असे हानसा येईल मजबूत हे ना, आपल्याला मटण नाही खाऊ दिलं. आणि नामदेवराव तुम्ही पुढं आण सांगा ते उचला द्यायचे कात उठवा द्यायली गरम करेल तो. राम करो उडा लवकर उठो उडा. काय झालं भाऊ, काय झालं? कोण आहे तुम्ही? कोण आहे तुम्ही? अरे आम्ही कोण आहे हे काल चिमराला तू खरकटेल तोंडाच्या. उठ 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 लोक उठ उठ. हो भाऊ उठ उठ. मामाला काही सांगितलं नाही केला ना. यायची प्ले खाल्लेली रे मामा ना. नक्की मामावरती आपल्याला माखा लागते. चुपचाप आहे, बोल नको. उभा राहा मारते ना आपल्याला ते. तो खरकट्या तोंडाचे हो मट्टाचं बघू नको कुठे आमचं. हा आम्हाला भेव दाखवता का रे? भूताचा भेव दाखवता का आम्हाला? साहेबान आमचं मटण तोडताय का रे तुम्ही? हा होतात ना पोटात नाटकं शिकून राहिले का आम्हाला? नट येऊन पडले ते छटवट खाल्लं ही नाही मोठं. बाबा कोणतं मटण आणि कोणतं मटणाचं बघू नको, आम्हाला काहीच काही माहित नाही हो बा. तुम्ही काय बोलून राहिले हो बा? आम्हीच तर राजा उपाशी तापाशी झपलो राजासाठी. काय लागते का तुम्हाला कोणतं मटण कोणतं काय? तर नाटकं शिकून राहिले का आम्हाला? देवराव यायला उलट टांगा लागते आता. बस याचे शिव बजेट नाही जमत यायचा. हा हे चोट्टे तसं सांगतील नाही. होताच नाटक केलं तसं भूत बनून आले ते आम्हाला पिटाळलं ते. बरं तिथलं आपण अटीसा आलो नाही बस. हा आपण तर म्हणत होतो भूतच आले, पण हे भूतफूत काही नाही. हे होते दोघं जण नाटके बोर. भाऊ तुमची काही गलत फहमी झाली. आम्ही कशात काय नाही ना. आम्ही गावून आलो पण अटीचा झोपलो. हो अटीचा झोपलो ना आम्ही. आम्हाला काही कशातलं काही माहित नाही ना. कोणता भूतून कोणतं काय. आमची गलत फहमी आहे का रे? हे बुजगाव अटी कसं काय पडेल? हा भूताचं बुजगाव अटी कसं काय पडेल? हा तुम्ही नव्हते ना मग अटी आलो कसं काय ते? आम्हाला शिकून राहिले का तुम्ही का? भाऊ हे बुजगावला आम्ही आणलं नाही ना बापा. आम्ही आणू अटीसा तर हे पडेल होतं अटीसा. आम्ही म्हटलं असेल काहीतरी हे, मग आम्ही काही लक्ष दिलं नाही त्याच्यावर. म्हटलं चला पण झोपून राहू आता. पोटात काही नाही राहिलो झोपून अटी आम्ही. हे बुजगावसाठीच पडेल होतं. ते दोघंही नाटकं शिकून राहिले आता आपल्याला. हे बुजगाव नाही आहे ना आणलं मग ते आलो कसं? आम्हाला हेच दिसलं होतं ना. चाटा मारता का तुम्ही? बघू नको कुठे लपवले सांगा लवकर. बघू नको कुठे मटण ज ए बापा कोणतं मटण ज बघून कोणतं काय? आम्हाला काही कशात काही माहित नाही राजा. होत तुम्ही राजा तुम्ही या वावरात आले कसे काय? तुम्हाला काही माहित नाही ज अटी खोपली आहे सारं माहित आहे तुम्हाला. ती गाद्या टाकीला आले कसे तुम्ही? तुम्हाला पत्ता अशी म्हणून आली की तुम्ही ती हा चोट्टे कामं करता का रे? हो आम्ही काही चोर गेले नाही. मग आमचा मामा अटीसा राखवाली असते ना पाटलाच्या अटी, तर मामा पाय झाला आम्ही अटीसा. आम्ही ना तुमचं नाही मटत बघून देता काही ना काही. आम्हाला काहीच माहित नाही ना. हो बा त्या मामा बी चोट्टा आहे ना. तो साऱ्या गावाचा भावन आहे. हा हे चोऱ्या करायसाठी झाले अटीसा, दुसरं काहीच नाही. हा हे नाटकं शिकवून राहिले अटी. ते आपल्याला कोणी चोटतोस आपल्याला काही खिंते नाही. आपलं भोगून मटणाचं कुठे ठेवलं येईन हे महत्वाची वोट आहे. हा येईनं अटीचा बुजगावनं अटीचा बोळील आहे भूताचं. येईनं नाटक कसं केलं? हा अरे गडे उभऱ्या बोला ना तर मार खायचा ना ढोऱ्यासारखा फालतू कस घेऊन ना देणं. तसं आमची तई बाटली मस्तकात जायला ना आमच्या पोटात गेलं ना होटात गेलं. हा एकटा आम्हाला पिटाळलं तुम्ही जास्त. सारा जंगल पहिलो ना आम्ही रात्री ना कसं मुकड्यान थांबून द्या जे काही असेल ते. भाऊ काहीच नाही तर काय सांगावं तुम्हाला? सांगा काय सांगावं? अरे राजा आम्ही थंडेगार म्हणून अटी येऊन पडलो राजा. आमच्या मामाची वाट पाहून राहिला आणि आमचा मामा दिसून नाही राहिला. पण तुम्ही म्हणता मग तुम्ही बघून चोरलं. देवी बट्टाचं चोरलं राजा. नाही ना बापा नाही ना. आम्ही काहीच नाही केलं ना. लटको येईल लटको आता पहिली लटको येईल राहणं मजबूत लटको तसं येईल आता. हे मस्त जमलं राजा शिवलाल भाऊ. मस्त बोलू तुम्ही राजा बजेट. ही मटण खायचे लय इच्छा होती, दाबून इच्छा होती ना. पण माझी इच्छा तुम्ही पुरी गेली राजा. डायरेक्ट भाऊने आणून ठेवलं महापुरे. किती खायला खाल्या तू हागे तर लोक खाय. तुमच्यासारखा माणूस माना लागेल मग शिवलाल भाऊ तुम्हाला. शिवलाले नाही काय लोक पायपूस समजतात. शंभरात आहे शिवला. अरे मी तोंडाने विचारलं त्याला का पार्टी आहे का? नाही आमची पार्टी नाही आम्ही घरी खाऊन राहिलो. मग हे काय होतं? आपण लगेच शिवलालच्या हाती घेणं दाबून. हा तुम्हाला नाही आणि कोणालेच नाही. खाते एकटा शिवलाला जाता कारण काले. हो बाबा शिवलाल भाऊ तुम्ही एक नंबर माणसं आहे बाबा. असंच राजा मजा कधीच नाही. काय बरं खाल्या तुम्हाबरोबर मला मटणची इच्छा पुरी गेली की तुझ्या साऱ्या इच्छा पुऱ्या करतो मी. फक्त कसं महाबरोबर राहायचं आहे तू.
काय भाऊ तुम्ही आता माझ्या इच्छा पुऱ्या होतात राजा, नाही तुम्ही खायचं काही हो बा काय राजा मा मटण खायचं. हा तोंडातला हात गेलता ना माय, पण तुम्ही ना बरोबर मेळ आणला बा. बघूनच आणलं डायरेक्ट मटाचं किती खायले का. पण जमलं राजा. शिवलाल भाऊ तुम्हाला माना लागेल पण राजा, इच्छा पुरी करता तुम्ही माणसाची. अरे जो सोबत राहील त्याची इच्छा पुरी झाली म्हणजे झालीच. हा आपलं कामच बेकार आहे. आपण कसं उपाशी कोणालाच राहू देत नाही. हा अरे इच्छा पुऱ्या करतो. तोडखोरी जर आला तर बस असाच कार्यक्रम असते आपल्याला. अरे भाऊ ते घेणे घरी पोयत गांडीले पाहिलं बेजा भेनेच तेवढे ते. भूत भूत केलं तर बिनफट निघले पोहे. वयच जातील नाही तर काय तर कोणाला सांगतील ते. फिलहाल भाऊ त्या कोणी नाला तीन गाव बापा काय सांगता येत नाही बरं. हाया मागेले एखादा आला तर अजून घर जायला पोयता पोयता इकडेच नाही हो, आपण पकडल्या तू. काय टेन्शन घेऊन राहिला रे. इकडे नाही येत ते कोणीच नाही येत. कुत्र्याचं पिलू नाही ते चांगली भेले ना रे. डोंगण्याला पाहिलं घरी गेले ते नाही येत आता वापस नाही येत ते. तर भाऊ राजा पण तुम्हाला जमलं राजा हे. तुमच्याशिवाय कोणाला जमत ते बाबा. ते आता खाऊन पिऊन घे मस्त. टेन्शन घेऊ नको. हो शिवलाल भाऊ. काय काय काही गर्लफ्रेंड गिरफ्रेंड आहे की तुला का. मग की असा जो एकटा असल्या का सिंगल तुझ्या वयात होतो का तर 4-4 गर्लफ्रेंड घेऊन फिरत जाऊ आम्ही. हा बापा शिवलाल भाऊ काय सांगा राजा तुम्हाला. 2-3 पोरी आहेत माझ्या मनात, पण त्यामुळे भावच नाही देत ना बा. हा त्याला चिठ्ठी दिली की म्हणतात ती तोंडच काय म्हणतात आरशात. आता मा काय कलर आहे तर मी काय करू राजा सांगा. शिवलाल भाऊ काही कोणते पावडर मावडर सांगा ना. एखादी स्क्रीन मिरिंग काय गेला जो गोरा होईन मी बघण्यासारखा असं काही असेल तर. कसा भाऊ खाल्या कोणती पावडर लावली कोणतंही क्रीम लावलं तर माणूस काही बगडा होत नाही. जो नॅचरल कलर आहे तोच राहते माणसाचा. माणूस खावा तर खावाच. तू आज ताव्याचा गुळ काही लावलं तू तर काही गोरा होत नाहीस. आणि त्याच्या काही फंद्यात पूर्ण नको पैसे काही खर्चू नको. कलर तो कलर असते. पण या तोंडाकडे फोन पुरी भाव नाही देत ना. पुरी भाव नाही देत ना. अरे एखाद्या व्यक्ती जरी चांगल्या मनाला प्रपोज मारला का कोण्या पोरीले चांगल्या मनानं मारून पाय तू पाय पोरगी हो म्हणते की नाही. पण तुझ्या मनात कसं ती इच्छा. काय बोलता बा मी. आता मनानच मारतो ना राजा मी. काय म्हणे काय असं आहे का राजा मा मनाला तिच्या तीच मारतो ना मी. तुझ्या विषय मग पो आपण हे पटपट खाऊन घ्यायला. अरे माविषयी मग पाहिलं नाही, पण या बघण्यातलं खाणं झालं. अरे बघू कुकडे फेकसा हा दिसला नाही का येईल. तू काल टेन्शन घेऊन राहिला भगुन्याचं. ते तू पूर्ण सोडून आपण जाते वाये का पूर्ण जातीन पाहायला बघून. हा तू काल टेन्शन घेऊन राहिला. चाल खाय पटपट. हो शिवलाल भाऊ खातो खातो. काय पोट्ट्यो गेले नाही का तुम्ही पार्टी. का आपल्या गावातली पार्टी आहे ना. रामदेव भाऊ देवीदास भाऊ मुंशीराम भाऊ याची पार्टी आहे ना. आता पार्टी फुटे जाऊ. तुम्ही ना सांगितलं त्या दिवशी की पार्टीत गेले की माणसाले वेगळं वळण लागते म्हणून दारू वारू घेते माणूस. म्हणून आम्ही गेलो नाही बा. तुमच्या म्हटलं ऐकलं नाही मी ना. बापा रे मी एवढा सांग ना का आता म्हटलं ऐकून राहिले का तुम्ही. असं सांगा ना. ठिकरात सोय नव्हती. 100 रुपये आणले होते म्हणून गेलो नाही पार्टी. माना काल बदनाम करता बा तुम्ही. तुमची जीप तशी सैसे करून खायला. पण कसं आता पैसे नव्हते खिशात. असं नाही गंटन भाऊ खरंच ना. तुम्ही त्या दिवशी मोठा उपदेश दिला ना आम्हाला. हा सांगितलं नाही तुम्ही ना की पार्टीत गेले की वेगळे वळणं लागतात. दारू वारू प्यायला लागते माणूस. मोठ्या माणसात बसणं बरोबर नसते. अशा पार्ट्या गोट्या करणं बरोबर नसते. सांगितलं नाही का तुम्ही. तुमच्या म्हटलं ऐकलं आम्ही ना. पैसे काय करता. पैसे कोंबडी निघायचं एवढे पैसे आमच्या. अरे एवढे पैसे लागे थप्पीच लागेला तुमच्या घरी आहे की पैशाची. हा काय सांगून काय राहिलं कोण नुसता चाटा मारता. बंडला नका मारत जाऊ ना. मी घंटे आहो ना. पण तुम्ही लोक कुकडे जा मला. मग तुम्ही नाही गेल्या पार्टी पुरटीत. मग आपली पार्टी होती ना तुम्ही जायला पाहिजे बा. नुसतं आम्हाला म्हणून राहिले पैसे नाही डमोक नाही. तुमच्या ठिकऱ्यात सोय नव्हती ना. जमवायची गरजच नाही. आपल्याला डायरेक्ट आमंत्रणच असते. आपले 2 बुडे पेटणार. रघु बुडा मोतीराम बुडा जिंदाबाद. लगेच मटण आणले फोन येते आपले घंटा. चलो आज मटण खाणे गो. आपण हजर मटण खायला. हा आपल्याला पैसे द्यायची गरज नाही काहीच नाही. हा एवढे आपले संबंध चांगले आहेत. मग घंटन बघ काय पिल्लू गिल्लू येत असेल ना बुडे तुम्हाला. नाही एखादी गांजायची ना. हा काय ना ते नशा. बाबू मी नशा करत नाही म्हणूनच ते बुडे मले उभं करतात की नाही. मी जर नशा केली असते ना मला दरवाजातही उभं नसतं केलं. काढून दिलं असतं घरी. काय म्हणजे हरामखोरा तू बेवळा आस नशा करतं. हा ती मला बाबू लेकरासारखं वागवत आहे. आणि तू त्याच्याजवळून मला प्यायला लावता का. हो हरामखोरा मला का बेवळा समजता का तू. त्याने बाबा तुम्ही नशा करत नाही राजा. पळेल तर होते एक दिवस त्या नालीच्या काठावर सांगून राहिले आम्हाला. त्या शिवल्यानं गोपणा गेलता ना बाबू तो. त्या शिवल्यानं पाजलतीनं मले. हा थम्सअप मध्ये पाजलतीन त्यानं. त्याची कुठे ठणकली अशी मार काढली त्यानं. स्वतःच राजा बेवळे तुम्ही. नाली जो पळेल होते स्वतःच्या तोंडाने कबूल करून राहिले आणि दुसऱ्यांमुळे म्हणता असं केलं तसं केलं.
तिला काय केलं मावर उलटून राहिला तुझं असे जागा तुम्ही पोट्टे. अरे घंटन भाऊ गरम नका हो ना, मजाकचा विषय आहे ना राजा. काय माणसं आहे तुम्हीच राजा. वाचलं रे बाबा, वाचलं रे बाबा, मुतलं का भूत लागलता मागं बापा, भूत लागलता. तर काय झालं माऊली भाऊ. अरे बाबा माऊली असं कोण करून राहिला बाबा. अरे बापा, अरे बापा बडो तुम्हाला काय सांगू बाबा, गावात भल्या मुश्किलनं पोचलो मी. त्याचा आजीव गेलता माया बाबा, भूताला नेलं तर उचलो. बेकार आहे बापू, बेकार आहे का. आता तुम्ही कुठे गेलती इथं काढा करायला, तुम्हाला भूत निघून राहिला तर. बा मला माहिती आहे बापा, फुकाचं मटण भेटलं खायला गेल तो खायला, ती पत्नी बोललो नाही, तोंडा झगडती गेली नाही बापा, पोहे त्या लागलं भूत लागलं त्यांना तो काय सांगू. म्हणून असतं तुमच्या मागे भूत लागला. भूताले मटण नाही आवडते. असे वावरात फावरात पाळते नाही करायचे. भूत चुरडीना मुंजे फुंजे हे सारे मागं लागतात. मटण म्हटलं की हेमाळापणा करू नये माणसानं. वावरात फावरात मटणा पाळट्या करू नये. बापा फालतू गेलो बापा मी घेणार दे ना. हा फुकाचं होतं गेलो म्हटलं खाऊ, पण काचं काही बापा भूतानं पुरा गेला केला. कोण कोण होतं माऊली भाऊ पार्टीत तुमच्या. शिवलागन बबन काय. बाबा ते नव्हते रे बापा, हे दुसरीच गँग होती ना. या दुसऱ्या गँगीचा धक्का झाला ना बापा मले. हा त्याच्यातच भूत घुसला ना. हे नामदेव भाऊ सरपंच मुंशीराम बोंद येतात हो, याची पार्टी होती ना बापा. त्यानं मला नेलं तर बापा पानकोबडा म्हणून मटण खायले. काचं काही मटणाची खड्डी तोंडात गेली भूतानं सारं नेलं. घंटन भाऊ माऊली भाऊ घरी नाही आल्या. घरी चला माऊली भाऊ घरी चला बरं. हो बापा घरी जातो चालता. चला चला आम्ही पाणी देणार आणतो, चला घरी चला. तेव्हा दाबून का फुकात मटण पाहिजे. वावरात मटण खाली मग भूत लागतील तर काय ना भाई आहे. मला माहिती आहे त्या चिचीवर होत आहे म्हणून, पण हे ऐकत नाहीत ना. त्या चिचीच्याच होता त्याला येईल दणका. मटण खातात ते चिची खाली रात्री ती बी रात्री. बाबा घंटे सारे बाबा, सारे बाबा घरी लग्न रे बापा मला. साहेब एकट्यात पार्टी गेली म्हणून हा गोर झाला. आपल्याला सांगितले नाही काही ना. चोरून लपून कामं गेली की असेच असतात ना भाऊ. ह्या अंगलट येतात येणार ते. चाल शांता मावशी अरे बापा त्याच्यावर मूग टाकेलात ना. तुझे दिसून राहिले की नाही. ताणसोडी पाहिजे मी आता पटकरा पाया माया. अरे बापा जाऊ दे ते गोष्ट सोड. तुम्ही कसे काय आले ते सांगा मला पहिले. त्या नामदेव भाऊ ना त्याच्या सोबतीने आमच्या सोबत गद्दारी केली. मटनची पार्टी ठरवली. आम्हाला तिकडे हरणा डोगर आणायला पाठवलं. त्याने इकडे मटन बनता खाऊन घेतलं आणि फगुना फेकफाट करून चालले गेले पोहून. घरी आले का नामदेव भाऊ. कुठे नामदेव भाऊ घरी. बापा रे मला तर काही माहिती नाही बाबा. माणूस मटण खायला जायला पार्टी चालू आहे त्याची तर काही मला आता पताच नाही बाबा. काही सांगलं नाही म्हणता येईल. आणि घरी नाही आले नाही ते अजून. येतील धाकानं झाले ते माझ्या पोरं घरी येतील म्हणून असतील कुठे लपेल तिकडे. चोरून मटण खाल्लं ना पार्टीतलं बंद. गप्प दाबलं जरशी लाज वाटली नाही माणसाले. काय आता निपट मावशी ते चाल तो दाखवतो आम्ही काय आता धिंगाणा. अरे बापा तुम्ही काय अशा कुचिन माणसा बरोबर पार्ट्या करताय. तुम्हाला माहित नाही का हे माणसं कसे करतात तर. तुम्ही काल त्याच्यासोबत राहायचं आणि काल पार्टी करायची. आम्हाला माहित आहे का मावशी एवढे गद्दारात पडते. खायला तुटे साऱ्या गावाचे. आम्हाला जरासं नाही ठेवलं नाही ना. फगुन सगळं फेकून दिला तर लोक वावरावर चाल मावशी पाय तू काय आता की तम्मा तो. अरे तुम्ही माझं बरं सांगितलं तुम्ही ना मला. हे त्या माणसाची पार्टी काढाच लागते ना एकदा. त्या मावशी काय करते रे बा. माझं करते वाटतं भाऊ. काही खरं नाही दिसत मला. काय बापा शांताराम कसं गेलो हो तुम्ही ना. याची प्लेट भाजी ठेवते बाबा. बघूनच घेऊन गेले पुरं फालतू माझं नाही. तू चाल बरं वावरात चाल. तुला दाखवतो आम्ही ठिकाण पाहिलं तू आमच्यासोबत काय केलं तर. आणि नामदेव भाऊ मी थांबलो आपण तिकडे असतील तर. घरी नाही आले नामदेव भाऊ. बापा रे घरी नाही आले ते मी तुला पहिलेच तर सांगलं बापा. ते मला काही सांगत नाही तर घरी बी नाही आले. मग घरी नाही आले मावशी नामदेव भाऊ तर मग गेले कुठे. अरे चोरून बसले ना तिकडे. चोट्ट्या वाना देते. मटण खाल्लं मला तोंड काय दाखवतील. आपण तोंड नसतं ठेचलं द्यायचं. माझं नसतं आणलं घरी येऊन. आता आलतच की नाही आपण घरी. काय घरी येतील मग ते नाही आले ते. असे खाया बियाच्या बाबतीत गद्दारी बरोबर नाही. आमच्या तोंडातला घास काळा देईन. पैसे दिले आम्ही खच मोजून आणि असं करतात काय मग. मा बाप त्याच्या सरपंचाला शोभते का मग सांग बरं. नाव चालवते ना तो. असे भामटे धंदे. ते बी मटण साठी सळे. आम्हाला तिकडे घरनं आणायला पाठवून तिकडे गप्प खाऊन घेतलं. बघूनच त्याला फेकून कुकडे. अरे बापा तुम्ही नक्की बराबरीच्या माणसासोबत पार्टी करायला पाहिजेत ना. तुम्ही पोरायला करायला लागत होती पार्टी. तुम्ही काय गेले त्याच्या मधात ते तर माहित आहे ना कसे असतं. चला बापा चला वावरात येतो मी आता तुमच्यासोबत. पाहतो काय डांगोळा करेन ते ना. तर वावरात येशील तर नामदेव भाऊची चांगली सटक का तर असतं. नाही तर मग काय वावराला घेऊन दात काढशील बापा नामदेव भाऊ सारखे. ते म्हणजे तो माणूस दाखवा रे फक्त कुठे आहे तर. चला तुम्ही काय उचलतो त्या माणसाची चांगली आता. तुझं उपर भांडण लावणार वाई त्यांना का. आता नामदेव भाऊचं काही खरं नाही भाऊ.
मावशी मावशी बोलते हो नामदेव भाऊला आता हे चिची दात काढतील काय हिथल्या पोरं बघत खाली देवून असं करायला नाही पाहिजे ना मग असं केलं की असं होते मग हे मावशी एक तर पहिले तर गरम मावशी चालतो दाखवतो तुले काय आहे तर आमच्या तोंडातला घास काढला ते ना चाल तुम्ही चला ना दाखवा ना मला तो माणूस कुकडे आहे तर लय दिवसाचा मी त्या माणसाचा पिशाच काढायचं पाहत होती ना चाल मावशी दाखवत तुला हो आज जमची मजा आली राजा पोटभरून मटण खायला भेटलं वा हा पोटभरून मटण खायला भेटलं तुम्ही इच्छाच माझी बुरी केली वा आपलं काम असतं साहेब बाबू खाल्या आपण कसं ज्याला सोबत ठेवतो ना त्याची पुरी म्हणजे ख्वाहिशच पुरी करून टाकतो हा पण ज्याला भेटलं नाही बटन तिथं पुरे हातपाय उपटत असतील आता जायचं बटत गेलो पैसे गेले अरे शिलाल भाई भूताची आयडिया तुमच्या डोक्यात आली कशी का हा राजा बरं तुम्हाला कुरापती आयडिया सुचतात राजा ते भूताच्या आयडियाशिवाय जमतही नव्हतं ना हा भूताची आयडिया गेली त्या बुजगावनं भेटलं म्हणून झालं ते सारं एक आवाज काढला हा म्हणून जमलं ते आता खायचं काही ते काय मटण सोडून जाणारे होते काय त्यानं तर आपल्याला पाजून नसतं तसे गेलो असतो आपण तर तुम्हाला जमलं बापा शिवलाल भाई राजा तुम्हाला राजा जोडणे बा गावात तुम्ही काही करू शकता बा मी तर म्हणतो तुम्ही राजा राजकारणात उभं राहायला पाहिजे आमदार की खासदार गेले तुम्हाला कसं चांगलं लोकल चिवत्या बनवणे येते कारण हे राजकारणी लोक चिवत्या बनवून राहिले लोक येईल आणि तुम्हाला ते स्टाफ जमते बरं काल्या ते तर मा डोक्यात आहेच ना रे मले कसं आमदारकीला उभं राहीनच आहे यंदा आता निवडणुका आहेतच ना आपल्या सप्टेंबर नोव्हेंबरमध्ये आहेतच बस निवडणुका लागले की आमदारकीला फॉर्म भरतोच तुम्ही भरा फॉर्म हा आपला शिक्का तुम्हाला तुमच्यासारखा चालबाज माणूस नाही राजा चिवत्या बोलायला एक नंबर तुम्ही जो राजा देशील 1500 दुसऱ्याची भेटली की त्याले शिक्का मले पाहिजो बापा आता उभा राह तुम्ही यंदा कसं मा डोक्यात आहेच तुम्ही ते ठेल आमदारकी गाजवतोच मी आता बस झालं हे गावातलं चिल्लर राजकारण पंचायत समिती जिल्हा परिषद आता डायरेक्ट आमदार अरे शिवलाल भाऊ तुम्ही मला खाऊ पिऊ घालून राहिले बा मी काय राजा दुसऱ्याला शिक्का मारेन काय तुम्हाला शिक्का तुम्हाला म्हटलं बाबा खाशीन पिशीन माझ अडचण मारशीन शिक्का दुसऱ्याली नाही शिवलाल भाऊ तसं नाही होणार मावशी वावरात चालतो आणि असे झटक नामदेव भाऊले की बस नामदेव भाऊ कधी पार्टीच नाही गेली पाहिजे आता नाही बापा झटकतो ना थांब ना तू जरासा त्या माणसाची काड्यावर केला ना तो माणूस काय ऐकून नाही आला म्हटलं किती खेप सांगले म्हणजे त्या माणसाले पण आता येऊ दे त्या माणसाले पाहिजे शांताबाई कुकडे चालली रे का शिवलाल भाऊ शांताबाईनं तो फोसपाटात चालला गावातला कुकडे घेऊन चालले रे बा शांताबाईला तुम्ही चाललो चालता काय औरात काल चालले रे बापा अरे बापा पार्टीचं माझं आहे ना उभं राहीने पार्टी केली आणि मग धिंगाणा घालून ठेवला शांताबाई हे पार्ट्या याच्यासाठी करतात धिंगाणा घाल्यासाठी हा यायला पार्ट्या करू नको देत जाऊ बापा तू लक्ष ठेव त्या नामदेव भाऊवर जरा असं हा हे असं चालते का काहीच काय हे गावातले 4-5 सुटर बुटर घेतली की नामदेव चालले पार्ट्या करायला नाही बाप्पा त्या माणसाला समजत नाही ना किती सांगू मी आता की पार्ट्या करत नको जाऊ पण तो माणूस ऐकत नाही ना म्हटलं काही आता पाहतो ना त्या माणसाचा हात इनाकारान तेल टाकून लागेल ना काहीच घेणं देणं नाही फालतू कसं उपट काम आहे ठीक गप्पा नको मारू चाल वावरात चाल तुला रोहित वावरात चाल यायच्या मागं आपण बी जाऊ शांताबाई चांगला धडा शिकू नामदेव भाऊले चाल बापा मी येतो लागला तुझ्या सोबत चला वावरात जाऊ खरं नाही भाऊ नामदेव भाऊचं शांत मावशी काढते हो नामदेव भाऊची पुरी काढते अशी तशीच होते आता 4 चौघात पुरा हिरमुसलच करून टाकते नामदेव भाऊले या पोरेत फालतू लावलं नाटक कर नाही यांना देणं सडेल मटणासाठी आता हे कीर्तन आहे ठीक चांगलं तू पाहिलं कशी फेक झोप करे नाही तरी जशी आम्ही कुतळले होतो पैसे न दिले आम्ही फुकट खाऊन राहिलो बघून नेलं काही ना एवढे तुटेल नाही मटण खायला पालट्या करता आमचा फायदा उचलतात हे आम्ही शिजवलं इथे दुधाई केलं सारच केलं हरणा डोकरी हाणले इथे अवश्य आम्हाला भेटलं का काहीच नाही काही गेले पोहून 2-3 जण 4 जण सांग बरं सांग मावशी बरोबर आहे काय बरोबर आहे का बापा रे हा काय धिंगा नाही रे बाबा हे कुकरच्या मुकडेच काही तर बस पडेल बापा तर पाहिलं मावशी हे मुये नटी जा हे मेथी भाई ठेवली फक्त हे खावा काय मी हे खावा काय सांग बरं अटे जा गंजच लांबवला देईन डायरेक्ट बाटली फाटली पाण्याने दिली फेकून आणि गेले पहिली महिली अटी रिकामी पडू दिली लागलं तर भांडण लावून राहिलं सडेल मटण सध्या माझं नाव नाही पोरं का असतील तर असले काय
वेगळ्याच तुटे लागल्या मटणासाठी जेव द्यायला तरी बा मटणासाठी. शांताबाई याच्या मोठ्या पार्ट्या बंद झाल्या पाहिजेत बरं. हे धिंगाणा घालून राहिले नाही का हे गावातले पोरे बंदे नांदी लावले येई ना. हा हे दारवा पेतात पेतात त्या पोरेली पाचतात. पाय बरं शांताबाई हे गावातले पोरे वाया जातील की नाही. काटे समजत नाही का काल त्या माणसाईत पार्टी करायला जात एवढं तुम्हाला मटण खा वाटते तर माझ्या घरी या ना बाप्पा मी खाऊ घालतो ना तुम्हाला किती खातात पण नाही पार्टीच पाहिजे यायले बी. मावशी ते एवढे नांदा लावतात काय सांगा आमची अलग पार्टी होती ना पण ते ना आम्हाला घेऊ मारलं नाही याच्यात घेतला ते ना पैसे घेतले मटण खायला नाही भेटलं. हा तोंडाने खड्डी नाही लागली आमच्या. शांताबाई तू काय म्हणून राहिली बापा. हा आता पोरायची जात असती येईल ना समज असतात हे पण हे नामदेव बोल समजायला पाहिजे ना. नामदेव येईल नांदी लावून राहिले ना. मोठा कॉटरन मटरन दारवान मारवा सोबत असतात याच्या पार्टीत. आपण येतच नाही पार्टीत याच्यासाठी येत नाही मी. काय हे पोरं जर नांदी लागले दारू प्यायच्या तर सांग बा शांताबाई. हा याचे लग्न होतीन काय साऱ्या गावागावी माझं नवीन बा यायचं. सोन्या काय तेल मीठ टोपरो गाला घेणार आहे ना आग करून देऊन आलाय सांगा मावशीजी. या पोराई ना यायला नाही पाहिजेत ना दारवा बसतात तर ते काही गरज नाही वा. मी तर मा माणसाची तर सटक काढणारच आहो ना पण कसं बाकीचे बी त्या माणसाला हे करून देतात ना म्हणून हे कसं एकाने एक सटकतात हे सगळे जण. हो शांता मावशीची जाऊ दे मटनचं काय खायचं. हा हा झिंगा ना काय पाय लवकर. हा आणि ते कुकडे गेले नामदेव भाऊ कोण ते कोण लावत्या माव नामदेव भाऊले. पार्टी करायची आहे तर खायला भेटलं असतं तर कसं खाल्लं असतं नावही नसतं काढलं की आम्ही पार्टी केली होती की काही केलं मावशीला चांगलंही नसतं ना. आणि आता तुम्हाला मटण नाही भेटलं तर मोठं फळ करून राहिलं तू जास्त. शांताबाई यायला भेटलं नाही मटण खायला म्हणून कणकर पुरायला खायला भेटलं असतं ना यानं काहीच नसतं म्हटलं. हा म्हणजे तोंडावर बोट हाताची घडी या कानाची खबर त्या कानाला पोहोचू नसती दिली आहे ना. जमलं नाही जमलं टाका तेल टाका. जमलं बापा तू आम्हालाच बोलून राहिली बापा आम्हालाच बोलून राहील तू. खाना सरपंच यायला खाना मजबूत आहे ना मटण चोरला अरे आपलं. खाना या दोघैले खाना नाही यायचा का लाल करतो का मी. हा पोटात ना होतात लेखाई आम्ही एवढी मेहनत केली सारी वाया गमवली आमची. हा गॅस सोडून घ्या. तुम्हाला आवाज येऊन राहिला ना बाबा मला आवाज येऊन राहिला बाबा कुकडे आवाज येऊन राहिला ना. अशी हात आवाज पाटला या वावरात आहे. शिवलाल भाऊ सुबोज का आपण कधीच फेकेल आहे ना बाबा कोण पकडलं बाबा तिथे. चुक बुजगावण्याची गोष्ट न काढू अजिबात नाही. आवाज जाऊन तोंडाचा आवाज निघला नाही माझ्या चुपचाप राह. शांताबाई पाटला या वावरात आहे आवाज पाटला या वावरात. चला तडीसा जाऊ चला लवकर. कोणाला मारून राहिले काय माहित आहे मारतोच करून राहिले. चल लवकर शांत. अरे बा चला बरं चला लवकर काय झालं तिकडे ते पाहू आपण. हो चाल मावशी चाल लवकर चाल बापा. काय माहित गेली बळची वाकड गेली तिसरं चाललं एखादं काय तो उठपटा. या पाटला या वावरात आवाज काय येऊन राहणार माहित आता हा हे काय करून राहिले इकडे दतिंग तर हराम करू आमचं मटण खाता का रे तुम्ही. हा लाजणी वाटत तुम्हाला बघू ना कुठे फेकलं. सांग रे लवकर सांग बाबू लवकर. अरे राहिलं बा पण तू मटण कोणतं काय बाबा आम्ही उपायच्या ना आम्हाला काहीच माहित नाही राजा. तुम्ही काय आमच्या मागे लागले बाबा. अरे बाबा आम्ही आमच्या मामाला पाहायला आलतो ना तुमचं मटण खाल्ला काहीच नाही ना बाबा. तुम्ही काय राजा मागे लागले आमच्या. अरे बोलून राहिले तरी मारून राहिले तुम्ही आम्हाला. जीव घेता का आमचा तुम्ही जीव घेता का. आणि सरपंच कानपट्टीत आणायच्या कानपट्टीत सायाच्या. हा खोटा बोलून राहिला आपलं सायाच्यानं 2000 मटण खाल्लं बघून लांबवलं. एवढं मोठं पोट आहे तुमचं अप्पाशा वाहण्याचे हो तटी येते एखादी प्लेट मागते आम्हाला बघून लांबवलं देईन. काय तर भूताचं नाटक करतात ते हरामखोर. अरे नका बाबा आम्ही खरंच नाही ना काहीच केलं नाही राजा. आम्ही आमच्या मामाला पाहायला आलतो ना. अरे बापा आमच्या मामाला फोन दे आम्हाला काय दे म्हणून आम्ही आतलं बापा ओरायला झालं मामाला घेऊन दे राहिला पण म्हटलं बाबा मामा काही कुठे संडास पट्ट्याची जाती होती झोपलं राजा हे बोलगावच पळत होतं बाजूले. बोलता का रे हो खोटे बोलता ना दलिंदर वानाचे हो. तमाशा लावला वावर आहे ना. हा काय तमाशा लावला आहे माझं. शांता तू काय आली वावरात काय आली. हे मटण चोरा त्याईनं मटण चोरलं आमचं. तो ढगाचं मटण गडी गप केलं बघून गायब केलं याईनं. काय पण काय म्हणाले तुम्ही की सरपंचानं नामदेव भाऊनं मटण खाल्लं बाबर काय आहे इथं. नामदेव आता खोटं बोलून राहिले का राजा. मटण चोरून खाल्लं तुम्ही ना. हा आणि आता म्हणता आम्ही ना काही नाही केलं. आई भामटीच चोरलं काही बी सांगता राजा तुम्ही चाटा मारता का. चाटा खाले बारा आम्ही एवढं खायला तुटे लाव का. अरे येई ना बघून लांबवलं नाही आम्हाला भूताचा भेव दाखवला जाई ना हे केलं तर आम्ही पयालो. हा आणि खोपडी जो आलो तर बापा याडीचा बुजगावनं पडेल होतं या दोघांनीच लांबवलं ते मटण.
शिवलाल भाऊ या दोघांवर बेंगलोर राजा हे कोणात काय माहित राजा हेच पकडलं. तू मामा रखवाल नाही का त्याचे भाषा येत नाही हेच पकडल्या गेले रे बा. जमलं नाही का जाऊ दे आता निपटली आपलं. आता आपल्याला कोणी शकही घेत सोळा नामदेव भाऊ सोळा हा ना द्यायला मजबूत. हा विचार करू नका. हा चोट्टे आहे त्याचा मामाही चोट्टा हा ना यायले. हा हे चोट्टे साऱ्या गावाच्या भावना झोळझोळ म्हणून आला बापा शिवलाल तू उशे पोरात ते खाल्लं तर खाऊ द्या बाबा त्याने मटण पण मारू नका त्याले उसात तर जीव आहे बापा एका रट्ट्यात जातील ना वर मारू नका त्याले. बाई लागले काल पाया पडतो बा तुमच्या आम्ही तर बटत फटत आम्ही पाहिलं ते उपाशी आम्ही आमच्या मामाला पाहायला आणतो बा आणि काय त्याचे मामाची खोकले आमच्या पण हे पुजगावण्यातच पडलं तर हे पुजगावण्यावरून ते वाटलं की आम्हीच मटण खाल्लं आम्हीच मारून आलं बाई. आमच्यावर फालतू आराम घेतला आमचा मामा गाय पाय एकटं मामाने काही सांगितलं असतं तर आमचा मामा गाय पाहिला बरोबर ते मारून राहिला आम्हाला. आम्ही कोणतं काय मोठं ते आणलं ना. पाव कसे करून राहिले ते सोडून द्या त्या पोराईले सोडून द्यावं ते म्हणतात ना आम्ही नाही खाल्लं म्हणून तळाभर द्यायले मारू नका आता सोडा. सोडून द्या नामदेव भाऊ सरपंच जाऊ द्या त्या पोराईले जाऊ द्या त्याचा मामा नाही आहे ठीसा. बाबू हे म्हणून राहिले म्हणून सोडतो तुले सोडलंच नसतं. हा मटणी खाल्लं आमचं हा आणि वरून खोटाही बोलून राहिला. जाऊ द्या नामदेवराव जाऊ द्या मटण खाल्लं खाऊ द्या. आता मित्र व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि मी चॅनलला सबस्क्राईब करा. हा भाग आता इथेच बंद झाला. आता आपण उद्या बनवू नवीन भाग.